नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिग्विजय कुंभार रे शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणी प्राणीशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आपल्या MPSCच्या कंबाईंड सिलेबसमध्ये PSI ST असिस्टंट यामध्ये पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य विज्ञानातला प्राणीशास्त्रमधला एक जो महत्त्वाचा घटक आहे प्राण्यांचे वर्गीकरण, त्याचा पहिला भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. तर जे व्याख्यान आहे त्याची रचना अशी आहे की पहिल्यांदा आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाची व्याख्या, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास, वर्गीकरणाच्या पद्धती, त्याचे फायदे, सारांश आणि मागील परीक्षेत विचारलेले काही प्रश्न अभ्यासणार आहोत. तर प्राण्यांच्या वर्गीकरणाची व्याख्या अशी आहे की साम्य आणि फरकावर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय. आता प्राणीसृष्टी जर आपण पाहिली तर पूर्ण जगामध्ये एकदम सूक्ष्म जीवापासून अतिशय मोठ्या आकाराच्या प्राण्यांपर्यंत खूप जैवविविधता आपल्याला पाहायला मिळते. आणि या पूर्ण जैवविविधतेची गट आणि उपगट तयार करणे हे खूप क्लिष्ट काम आहे. आणि हे सोपं व्हावं किंवा प्राण्यांचे वर्गीकरण आपल्याला समजून घेता यावं म्हणून हे पूर्ण वर्गीकरण जीवन म्हणजे लाईफपासून जाती म्हणजे स्पेशीसपर्यंत हे पूर्ण आधारलेलं आहे. यामध्ये अभिजगत ज्याला आपण म्हणतो डोमेन, त्यानंतर जगत म्हणजे किंगडम, संघ म्हणजे फायलम, वर्ग म्हणजे क्लास, गण म्हणजे ऑर्डर, कुल म्हणजे फॅमिली, वंश म्हणजे जीनस आणि सगळ्यात बेसिक सगळ्यात जवळचा जो घटक आहे त्याला म्हणतो आपण स्पेसीस. तर हे जेवढे डोमेन्स आहेत, एवढे हे जे टॅक्सा आहेत, हे टॅक्सा आपल्याला प्रामुख्यानं टॅक्सॉनॉमीमध्ये किंवा प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतात. मित्रांनो, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर अगदी सुरुवातीला ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी प्राण्यांचे वर्गीकरण केले होते. आणि अगदीच पायाभूत संकल्पना वापरून म्हणजे शरीराचे आकारमान, त्यांच्या सवयी, त्यांचा अधिवास म्हणजे राहण्याची जागा यासारख्या मुद्द्यांच्या आधारे त्यांचं वर्गीकरण केले. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला असं म्हणता येईल की जे जंगलामध्ये राहतात ते जंगली प्राणी, जे जमिनीवरती राहतात ते जमिनीवरील किंवा वाळवंटातील किंवा अजून आपल्याला जमिनीच्या आतमध्ये बिळं करून राहणारे काही प्राणी आहेत, किंवा जे पाण्यामध्ये राहतात ते जलचर प्राणी. असं एकदम मूलभूत संकल्पना वापरून ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांनी अगदी सुरुवातीला हे प्राण्यांचे वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला आपण कृत्रिम पद्धत असं म्हणतो. त्यानंतर वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत जी आहे ती कृत्रिम पद्धतीपेक्षा थोडी ॲडव्हान्स्ड आहे, की ज्यामध्ये आपल्याला सजीवांच्या शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, त्यांच्या पेशी, त्यांची गुणसूत्र आणि जैव रासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर ही पद्धत आधारित आहे. आणि म्हणून कृत्रिम पद्धतीपेक्षा ही वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत आहे ही पद्धत अतिशय उत्कृष्ट मानली जाते. यानंतर उत्क्रांतीवाद म्हणजे इव्होल्युशनरी ॲस्पेक्ट जे आहेत त्यांच्यावरती आधारित असलेली एक वर्गीकरण पद्धतीसुद्धा अंमलात आणलेली गेली आहे. वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत सुरुवातीला डॉब्झन्स्की आणि मेयर या शास्त्रज्ञांनी मांडली आणि या पद्धतीचा अवलंब करून त्यांनी अनेक प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. कार्ल वूज यांनी सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केले. म्हणजे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यामध्ये अरिस्टॉटल असेल, डॉब्झन्स्की, मेयर आहेत, कार्ल वूज आहेत आणि ज्यांना आपण आधारवड असं म्हणतो म्हणजे कार्लस लिनेयस यांनीसुद्धा प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या आधुनिक पद्धती शोधून काढल्या आणि त्या अंमलात आणल्या. ही जी ट्रॅडिशनल मेथड आहे म्हणजे पारंपरिक पद्धती आहे प्राणी वर्गीकरणाची, त्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार केला गेला. त्यामध्ये प्राण्यांच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठवंशी नावाचा अवयव आहे किंवा नाही याच्यावर आधारित
याचे दोन भाग केले जातात. त्यामध्ये नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी. आता यामध्ये ज्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू आहे त्याला आपण म्हणतो समपृष्ठरज्जू, आणि ज्यांच्या शरीरामध्ये आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नाही याला आपण म्हणतो असमपृष्ठरज्जू प्राणी. याच्यामधले जे प्रामुख्याने मूलभूत फरक आहेत ते फरक आपण समजावून घेऊ. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये, तर समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये तो आधारक असतो. असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये च्या ग्रसनीमध्ये कल्लाविदरी नसतात, तर समपृष्ठरज्जू प्राण्यांच्या श्वसनासाठी कल्लाविदरे म्हणजे गिल स्लिट्स किंवा फुफ्फुसे असतात. त्यानंतर चेतारज्जू म्हणजे नर्व कॉर्ड असेल तर तो युग्मांगी म्हणजे तो पेर्ड असतो, आणि भरीव म्हणजे सॉलिड आणि शरीराच्या अधर बाजूस म्हणजे व्हेंट्रल साईडला असतो. समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये चेतारज्जू एकच असतो, पोकळ असतो आणि शरीराच्या पृष्ठबाजूस म्हणजे डॉर्सल साईडला असतो. असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस म्हणजे डॉर्सल साईडला असतं, त्याला आपण डॉर्सल हार्ट असं सुद्धा म्हणतो. आणि असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये हृदय हे शरीराच्या अधर बाजूस म्हणजे व्हेंट्रल साईडला असतं. तर पूर्ण जे प्राणीसृष्टी आहे त्याचे दोन विभागामध्ये आपल्याला वर्गीकरण केलेलं दिसून येईल. त्यामध्ये उपसृष्टी आहे असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. तर याच्यामध्ये असमपृष्ठरज्जू उपसृष्टीमध्ये प्रामुख्याने जे संघ आहेत ते 10 संघ आहेत. यामध्ये पहिला संघ आहे आदिजीव, त्यानंतर रंध्रीय, आदिजीवलाच आपण प्रोटोझोआ असं म्हणतो, रंध्रीय म्हणजे पोरिफेरा, सिलेंटराटा, चपटेकृमी म्हणजे प्लॅटिहेल्मिंथेस, गोलकृमी म्हणजे अस्कलमेंथिस, वलई म्हणजे ॲनलिडा, संधिपाद म्हणजे आर्थ्रोपोडा, मृदुकाय म्हणजे मोलुस्का, कंटकी चर्मी म्हणजे इकायनोडर्मॅटा आणि अर्धसमपृष्ठरज्जू म्हणजे हेमिकॉर्डेटा. तर एवढे 10 संघ आपल्याला उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्यामध्ये पाहायला मिळते. समपृष्ठरज्जूमध्ये जो कॉर्डेटा किंवा समपृष्ठरज्जू संघ आहे त्याचं परत 3 उपसंघ आपल्याला दिसतील. त्यामध्ये पहिला युरोकॉर्डेटा, युरो म्हणजे टेल म्हणजे शेपूट, तर शेपटीकडल्या बाजूनं हा पृष्ठरज्जू डोक्याकडल्या बाजूला आलेला आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये त्याचं उदाहरण आहे साल्पा मॅक्सिमा. दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा, सिफॅलिक रिजन म्हणजे हेड रिजन म्हणजे डोक्याचा भाग. तर डोक्याच्या भागामध्ये सुरुवातीला पृष्ठरज्जू तयार होतो आणि तो पूर्ण बॉडीकडं डेव्हलप होत जातो. त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल ॲम्फिऑक्सिस. आणि तिसरा जो उपसंघ आहे महत्त्वाचा तो आहे व्हर्टिब्रेटा. तर या व्हर्टिब्रेटामध्ये सुद्धा 2 तुकडे आपल्याला पाहायला मिळतील. एक आहे सायक्लोस्टोमॅटा म्हणजे ज्याला आपण म्हणतो चक्रमुखी प्राणी, आणि दुसरा आहे ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे तोंडाला जबडे असणारे प्राणी. सायक्लोस्टोमॅटालाच आपण अग्न्याथा असं म्हणतो. तर ग्न्याथा म्हणजे जबडे, ए म्हणजे अपसेन म्हणजे ज्यांच्यामध्ये जबडे नसतात ते प्राणी म्हणजे सायक्लोस्टोमॅटा, त्यालाच आपण मराठीमध्ये चक्रमुखी प्राणी असं म्हणतो. आता ज्यावेळी जबडे नसतात त्यावेळी ते तोंड वर्तुळाकार असतं, आणि वर्तुळाकार म्हणजे सायक्लो म्हणजे सर्क्युलर आणि स्टोमा म्हणजे माउथ. आणि दुसरीच तुकडे आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळेल ग्नॅथोस्टोमॅटा. ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे ज्या प्राण्यांच्यामध्ये जबडे असतात तर आपण ग्नॅथोस्टोमॅटा असं म्हणतो. त्यामध्ये मत्स्यवर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप म्हणजे सरपडणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी असं वर्गीकरण आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळेल. तर पूर्ण प्राणीसृष्टी ही 2 उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू असं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यामध्ये परत उपसृष्टी असमपृष्ठरज्जूमध्ये 10 संघ आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जूमध्ये 3 उपसंघ
आणि परत त्याच्या 2 तुकड्या, जे एक सायक्लोस्टोमॅटा म्हणजे चक्रमुखी आणि दुसऱ्या एक ज्ञातोस्टोमॅटा म्हणजे त्याला आपण म्हणतो जबडे असणारे प्राणी, की त्यांचे असणारे 5 वर्ग, मत्स्यवर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप, पक्षी आणि सस्तन वर्ग. तर हे पूर्ण प्राणीसृष्टीचं प्रचलित वर्गीकरण जे आहे ते आपल्याला ह्या एका स्लाईडमध्ये अभ्यासाला मिळेल. आता आपण पाहूया पंचसृष्टी पद्धत. सध्या रॉबर्ट व्हिटकरच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार फक्त सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश हा प्राणीसृष्टीमध्ये केलेला आहे. आता बहुपेशी प्राणी म्हणजे कुठले? तर संघ पोरिफेरा म्हणजे रंध्रीयपासून सस्तन प्राण्यापर्यंत. हा जो पहिला संघ आहे असंपृष्ठजीवी प्राण्यांचा म्हणजे आदिजीवी, त्याला आपण म्हणतो प्रोटोझोआ, हा संघ प्रामुख्याने ॲनिमलिया या प्राणीसृष्टीमध्ये येत नाही. तर पंचसृष्टी पद्धत जी आहे व्हिटकरची ती प्रामुख्याने 5 तत्वांच्यावरती आधारलेली आहे. आता ही 5 तत्व जी आहेत त्यामध्ये पहिला आहे खंडीभवन जे सेगमेंटेशन, त्यानंतर शरीराचे रचनात्मक संघटन ज्याला आपण म्हणतो बॉडी ऑर्गनायझेशन, त्यानंतर जनन स्तर म्हणजे जर्मिनल लेयर्स, त्यानंतर शरीराची सममिती म्हणजे बॉडी सिमेट्री आणि शरीराची गुहा म्हणजे ज्याला आपण म्हणतो बॉडी कॅव्हिटी किंवा देहगुहा. आपण एक एक यामधलं बघूया. पहिला आहे खंडीभवन म्हणजे त्याला आपण म्हणतो सेगमेंटेशन. जर प्राण्याचे शरीर छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असेल तर अशा शरीराला आपण खंडीभवित शरीर किंवा सेगमेंटेड बॉडी असं म्हणतो. आणि यातल्या प्रत्येक छोट्या भागाला खंड किंवा सेगमेंट असं म्हणतात. म्हणजे एखादा प्राणी जर तुम्ही पाहिला आणि तुम्हाला असं आढळून आले की त्या प्राण्याच्या बॉडीमध्ये बाहेरच्या बाजूनच तुम्हाला असे सेगमेंट एकमेकाला जोडलेले दिसतात, तर असे जे सेगमेंटेड बॉडी जी आहे ती प्रामुख्याने खंडीभवित शरीर म्हणून ओळखली जाते. याचं जे उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल ते आहे वलयी प्राणीसंघ जे आहे म्हणजे ॲनलिडामधला गांडूळ किंवा ॲनलिडामधले सगळे प्राणी हे या खंडीभवनमध्ये येतात. दुसरा भाग आहे शरीराचे रचनात्मक संघटन म्हणजे बॉडी ऑर्गनायझेशन. त्यामध्ये प्रामुख्याने 5 प्रकार केलेले आहेत. पहिला आहे जीवद्रव्य स्तर म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. तर यामध्ये एकपेशीय प्राणी प्रामुख्याने येतात. या एकपेशीय प्राण्यांच्यामध्ये जे जीवद्रव्य आहे ते जीवद्रव्य त्या पूर्ण पेशीमध्ये पसरलेलं असतं. याच्यामध्ये दुसरी पेशी नाही, त्यामुळं याचं ऑर्गनायझेशन जे आहे ते फक्त प्रोटोप्लाझम म्हणजे जीवद्रव्य यावर आधारित असतं. त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल. प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवीमधलं अमिबा असेल किंवा पॅरामेशियम, तर यांच्यामध्ये जीवद्रव्य स्तर शरीराचे रचनात्मक संघटन असतं. दुसरा आहे पेशी स्तर, ज्याला आपण म्हणतो सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, की यामध्ये एक पेशी प्राण्यांचं रूपांतर किंवा असं आपल्याला म्हणता येईल त्याच्या पुढचा जो संघ आहे म्हणजे पोरिफेरा, त्याच्यामधले काही ॲनिमल्स, त्याच्यामधले काही प्राणी या पेशी स्तरामध्ये येतील. याच्यामध्ये पेशींची संख्या वाढलेली असते, पण प्रामुख्यानं काय होतं की ज्यावेळी अनेक पेशी एखाद्या प्राण्यामध्ये असतात त्यावेळी या सगळ्या पेशी एकत्र येऊन त्याच्या ऊती तयार होतात. पण या पेशी स्तरामध्ये ऊती तयार न होता पेशी स्तर किंवा पेशी पुरतेच त्या मर्यादित राहतात. आता यामध्ये पहा की पेशी स्तरामध्ये आपल्याला रंध्रीय प्राणी जे आहेत म्हणजे पोरिफेरा संघ याच्यामध्ये काय उदाहरणं घेता येतील. त्यामध्ये सायकॉन आहे, त्यामध्ये स्पंज आहे. तर यांच्यामध्ये अनेक पेशी असतात, बहुपेशी आहेत प्राणी, पण त्यांच्यामध्ये ऊती तयार झालेल्या नाहीत आणि त्यामुळं प्रत्येक पेशी ही एका वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी तयार झालेली एक पेशी असते. त्यानंतर तिसरा भाग आहे पेशी ऊती स्तर संघटन म्हणजे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. प्रामुख्याने हे जे संघटन आहे ते आपल्याला सिलेंट्राटा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल हायड्रा. याच्यामध्ये काही पेशी एकत्र येऊन काही ऊती तयार झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील.
जे समान कार्य, समान आकार, समान गुणधर्म असणाऱ्या काही पेशी या एकत्र येतात, त्याच्या ऊती तयार करतात. परत काही दुसऱ्या पेशी त्या परत एकत्र येतील, त्याच्या ऊती तयार करतील. अशा अनेक ऊती तुम्हाला ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये पाहायला मिळतील. आणि म्हणून आपल्याला पेशी ऊती स्तर संघटन असं आपल्याला यामध्ये म्हणता येईल. त्याचं उदाहरण म्हणजे सिलेंट्राटा संघातील सर्व प्राणी, हायड्रा, त्याचं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. त्यानंतर पुढचा भाग आहे ऊती अवयव स्तर संघटन. याला आपण म्हणतो टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन, टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन, की यामध्ये ऑर्गन्स तयार झालेले असतात, म्हणजे अवयव तयार झालेले असतात. आणि ह्या अवयवामध्ये याचं उदाहरण तुम्हाला घेता येईल चपटकृमी म्हणजे प्लॅटेहेल्मिंथिस संघ, याच्यामधली काही उदाहरणं तुम्हाला यामध्ये अभ्यासता येतील. त्यामध्ये प्रामुख्यानं टेपवर्म किंवा टेनियासोलियम म्हणतो आपण त्याला, किंवा लिव्हर फ्लूक, ह्या प्राण्यांच्यामध्ये प्रामुख्यानं ऊती अवयव स्तर संघटन आपल्याला दिसून येतं. पुढचा भाग आहे अवयव संस्था स्तर संघटन, म्हणजे ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. आता यामध्ये ॲनिलिडा म्हणजे वलयी प्राण्यांच्यापासून सस्तन प्राण्यांच्यापर्यंत जेवढे काही प्राणी आहेत या प्राणीसृष्टीमध्ये ते सगळे अवयव संस्था स्तर संघटन यामध्ये येतात. कारण या गांडुळापासून किंवा वलयी प्राण्यांच्यापासून आपल्याला त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या शरीरामध्ये अनेक संस्था तयार झालेल्या आढळून येतात. तर यामध्ये शरीराचे रचनात्मक संघटन जे आहे, बॉडी ऑर्गनायझेशन, ते प्रामुख्याने जीवद्रव्य, त्यानंतर पेशी स्तर, त्यानंतर ऊती स्तर, त्यानंतर अवयव स्तर आणि त्यानंतर संस्था स्तर, असं आपल्याला हे विकसित होत गेलेलं दिसतं. त्याचा पुढचा आहे जनन स्तर, की ज्याला म्हणतो आपण जर्मिनल लेयर्स. यामध्ये प्रामुख्याने 2 भाग पडतात. त्यामध्ये डिप्लोब्लास्टिक म्हणजे द्विजनन स्तर आणि ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिजनन स्तर. जनन स्तर म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे लेयर्स किंवा थर आपल्याला म्हणता येतील. त्यामध्ये प्रामुख्याने बहिर्जन स्तर, त्यानंतर मध्य स्तर आणि अंतर्जन स्तर, असं 3 स्तर आपल्याला पाहायला मिळतील. हे तिन्ही स्तर जर एखाद्या प्राण्यामध्ये असतील तर त्याला आपण म्हणतो त्रिजनन स्तर प्राणी, म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. आणि ज्या प्राण्यांच्यामध्ये यापैकी अंतर्जन स्तर आणि बहिर्जन स्तर हे 2 असतात, म्हणजे मध्यस्तर ज्यामध्ये अब्सेंट असतो, ज्यामध्ये आपल्याला आढळत नाही, ते प्राणी म्हणजे द्विजनस्तर असणारे प्राणी. द्विजनस्तर म्हणजे तुम्हाला काही एक्झाम्पल घेता येतील, काही उदाहरणं घेता येतील. त्यामध्ये जेलीफिश आहे, सी ॲनिमोन नावाचा एक प्राणी आहे जो समुद्रामध्ये आपल्याला सापडतो. आणि त्रिजनस्तरमध्ये चपटकृमीमधले प्राणी आणि सस्तन प्राणी, म्हणजे चपटकृमी ते सस्तन प्राणी, हे सगळे प्राणी प्रामुख्याने त्रिजनस्तरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यातला पुढचा भाग आहे शरीराची सममिती. आता यामध्ये परत 3 विभाग केलेले आहेत. त्यामध्ये असममित शरीर म्हणजे असिमेट्रिकल बॉडी, त्यानंतर अरीय सममिती म्हणजे रॅडियल सिमेट्री, आणि द्विस्पार्श सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. इथे एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल नो सिमेट्री म्हणजे पोरिफेरा किंवा रंध्रीय प्राणी, सर्व रंध्रीय प्राणी यांच्यामध्ये आपल्याला सिमेट्री म्हणजे बॉडीची, शरीराची सममिती आपल्याला पाहायला मिळत नाही. सममिती म्हणजे काय, तर त्या ॲनिमल किंवा त्या प्राण्याच्या शरीराचे 2 किंवा 2पेक्षा अधिक तुकडे केले तर दोन्हीकडचा भाग आपल्याला समान मिळाला पाहिजे. पण यामध्ये अमिबा उदाहरण घ्या किंवा सायकॉन हे रंध्रीय प्राण्यामधला, याच्यामध्ये आपल्याला शरीराची कुठल्याही प्रकारची सममिती मिळत नाही किंवा सापडत नाही, आणि म्हणून याला आपण असममितीय प्राणी किंवा असममितीय शरीर असं म्हणतो. दुसरा भाग आहे अरीय किंवा रॅडियल सिमेट्री. याच्यामध्ये त्या प्राण्याच्या शरीराचे आपण 5 समान भागामध्ये वर्गीकरण किंवा 5 समान भागामध्ये त्याचं कट घेऊ शकतो. याचं एक उदाहरण दिलं आहे निडॅरिया म्हणजे सिलेंट्राटामधला हायड्रा, किंवा अजून त्याचं चांगलं उदाहरण घेता येईल तारा मासा, इकायनोडर्मॅटा किंवा कंटेक्चर्मी या संघामधला
तारामासा. आणि तिसरा जो विभाग आहे तो आहे द्विस्पार्श सममिती, की यामध्ये शरीराच्या भागाचे किंवा शरीराचे दोन समान भागात रूपांतर करता येते. म्हणजे त्या शरीरातून एक कट जर घेतला तर आपल्याला त्या पूर्ण शरीराचे दोन समान भाग करता येतात. इथे एक उदाहरण दिलं आहे आर्थ्रोपोड, म्हणजे कीटक वर्गातील काही कीटक, किंवा तुम्ही बेडूक त्याचं उदाहरण घेऊ शकताय. तुम्ही मत्स्य वर्गातलं उदाहरण तुम्ही घेऊ शकताय. तुम्ही पक्षी वर्गातलं उदाहरण घेऊ शकताय. त्यानंतर मानव किंवा मनुष्य प्राणी हा सुद्धा बायलॅटरल सिमेट्री किंवा द्विस्पार्श सममितीमध्ये येतो. ह्यातला शेवटचा जो भाग आहे तो आहे देहगुहा, म्हणजे बॉडी कॅव्हिटी. या बॉडी कॅव्हिटी किंवा देहगुहा सुद्धा 3 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये सत्य देहगुहा म्हणजे युसिलोमेट, त्यानंतर खोटी किंवा फसवी देहगुहा म्हणजे सुडोसिलोमेट, आणि देहगुहाहीन शरीर म्हणजे असिलोमेट. त्यामध्ये सिलोम म्हणजे काय, तर त्याला म्हणतो आपण बॉडी कॅव्हिटी. तर प्रामुख्याने ही बॉडी कॅव्हिटी आपल्याला अंतर्जन स्तर आणि मध्यस्तर याच्यामध्ये पाहायला मिळते. यामध्ये हिरव्या रंगाचं एक वर्तुळाकार तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्यात बाहेरच्या बाजूला, तो आहे बहिर्जन स्तर. आणि बहिर्जन स्तर आणि देहगुहा याचा काही संबंध नाही. बहिर्जन स्तरच्या आतमध्ये असणारं मध्यस्तर आणि त्याच्या आतमध्ये असणारं अंतर्जन स्तर. तर मध्यस्तर आणि अंतर्जन स्तर याच्यामध्ये असणारी जी पोकळी आहे त्या पोकळीला आपण म्हणतो सिलोम किंवा देहगुहा. तर सत्यगुहा असणारे काही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. त्यामध्ये संपृष्ठजीव प्राणी, जे मासे ते सस्तन प्राण्यापर्यंत हे सगळ्या वर्गातील प्राणी जे आहेत त्याच्यामध्ये सत्य देहगुहा आपल्याला पाहायला मिळेल. खोटी किंवा फसवी देहगुहा जे आहे ते आपल्याला प्रामुख्याने अस्कलमेंथिस म्हणजे संग गोलकृमी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि देहगुहाहीन म्हणजे असिलोमेट जे प्राणी आहेत की ज्यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी नाही किंवा देहगुहा नाही असे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये चपटकृमी किंवा सी अॅनिमोन हे जे प्राणी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, वर्गीकरणाचे फायदे आपण पाहूया. त्यातला पहिला आहे प्राण्यांचा अभ्यास करणे सोयीचे होते. त्यानंतर एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी माहिती मिळते. प्रामुख्याने काय होतं पहा, की एखादा गट किंवा एखादा संघ जर तुम्ही घेतला, उदाहरणार्थ आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, तर प्रोटोझोआमध्ये हजारो प्राणी आहेत. म्हणजे तुम्ही आयुष्यभर फक्त आदिजीव गटातील प्राण्यांचा अभ्यास करण्याचं ठरवलं तरी तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते शक्य नाही. असे अनेक गट आहेत, अनेक संघ आहेत, अनेक कुळं आहेत, अनेक जाती आहेत, आणि त्यामुळं पूर्ण एखाद्या गटातील सर्व प्राण्यांचा अभ्यास करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि म्हणून एखाद्या गटातील एका किंवा 2 प्राण्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या पूर्ण गटातील सगळ्या प्राण्याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयीची माहिती मिळते. म्हणजे काही सिम्पल टू कॉम्प्लेक्स किंवा उत्क्रांतीवादावर आधारित असणारं जे वर्गीकरण आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला वर्गीकरणातून मिळते. म्हणजे आदिजीवापासून प्राण्यांची उत्पत्ती कशी होत गेली, जसं आपण बघितलं की शरीराचे संघटन जे आहे त्यामध्ये पेशी स्तरापासून, त्यानंतर उत्तीस्तर, त्यानंतर संस्था स्तर, आणि त्यानंतर सिस्टीम वगैरे हे कसं डेव्हलप झालं ते आपण पाहिलं. तर यामध्ये प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला माहिती मिळत जाते. त्यानंतर प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. म्हणजे प्राण्यांची ओळख ही जर शास्त्रीय पद्धतीने झाली, वर्गीकरणाला अनुसरून जर झाली, तर पूर्ण जगामध्ये कुठलाही प्राणी आपल्याला ओळखणं सोपं होतं आणि त्यामध्ये अचूकता येते. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेले नाते समजायला मदत होते. आता त्यामध्ये काही रिलेशन असतात, काही संबंध असतात, सहसंबंध असतात. उदाहरण जर घ्यायचं झालं तर काही इंट्रास्पेसिफिक रिलेशनशिप आणि इंटरस्पेसिफिक रिलेशनशिप असतात. म्हणजे एकाच जातीच्या 2 प्राण्यांमध्ये असणारे संबंध किंवा 2 वेगवेगळ्या जातीमधल्या प्राण्यामध्ये असणारे संबंध. तर हे संबंध आपल्याला समजणं सोपं होतं. प्रत्येक प्राण्याचा अधिवास म्हणजे त्याचे हॅबिटॅट म्हणजे त्याची राहण्याची जागा,
आणि निसर्गातील नेमके स्थान म्हणजे तो प्राणी किंवा त्या प्रकारचे प्राणी नेमके कुठल्या अधिवासामध्ये किंवा कुठल्या स्थानामध्ये निसर्गामध्ये राहतात हे आपल्याला पाहायला मदत होते. त्यानंतर प्राण्यामधील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाची माहिती होते. आता प्राण्यामधले जे बऱ्याच प्रकारचे अनुकूलन आहेत किंवा त्याला म्हणतो आपण ॲडॅप्टेशन. तर ही ॲडॅप्टेशन प्रामुख्याने पर्यावरणीय बदलावरती आधारित आहे. तर ज्या ठिकाणी ज्या प्रकारचं पर्यावरण असेल त्या प्रकारचे अनुकूलन त्या प्राण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा एक सारांशचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सृष्टी, शरीर संघटन, शरीर संमिती, देहगुहा आणि पूर्ण प्राणीसंघ असं आपल्याला पाहायला मिळेल. प्राणीसृष्टी म्हणजे पेशीभित्तिका नसलेले बहुपेशीय प्राणी. पेशीभित्तिका ज्यांच्यामध्ये आहे त्याला आपण म्हणतो वनस्पतीसृष्टी. आणि प्राणीसृष्टीमध्ये पेशीभित्तिका नसते. त्यामध्ये पेशीस्तर, शरीर संघटन, असंमित शरीर आणि देहगुहा ज्याच्यामध्ये नसते तो म्हणजे रंध्रीय प्राणी. आणि उत्ती, अवयव किंवा अवयव संस्थास्तर शरीर संघटन यामध्ये अरीय संमिती शरीर आणि द्विस्पार्श संमिती शरीर असं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये अरीय संमितीमध्ये सुद्धा देहगुहा नसते आणि ती निडरिया किंवा सिलेंट्राटा संघामध्ये येतात. आणि देहगुहाहीन शरीर हे चपटकृमीमध्ये, त्यानंतर फसवी देहगुहा असणारे हे गोलकृमी आणि खरी देहगुहा असणारे वलई म्हणजे संघ ॲनलिडापासून संपृष्ठजीव पूर्ण म्हणजे सस्तन प्राण्यापर्यंत. तर मित्रांनो, आपण मागील परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न आपण आता अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो टॅक्सॉनॉमी हा शब्द कोणी दिला? हॅकेल, लिनियस, अरिस्टॉटल आणि डिकॅन्डोल असे 4 पर्याय आहेत आणि यापैकी बरोबर किंवा अचूक पर्याय लिनियस. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता? आता इथं वनस्पती वर्गीकरण असं दिलेलं आहे, पण प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर हे एकसारखंच आहे. त्यामध्ये पहिला आहे जीनस, दुसरा पर्याय कुळ, तिसरा पर्याय ऑर्डर आणि चौथा पर्याय स्पीशीज. तर पायाभूत घटक म्हणून आपण म्हणतो त्याला स्पीशीज. यामध्ये स्पीशीजलाच द बेसिक टॅक्सा ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचे असते? यामध्ये उदाहरणार्थ बेडूक, पर्याय दुसरं मगर, शार्क आणि पाल. तर यामध्ये बेडकाचं जे हृदय आहे ते 3 कप्प्याचे आहे. मगर हे 4 कप्प्यांच्या हृदयामध्ये येतं. शार्क त्याच्यामध्ये 2 कप्प्याचं हृदय आहे आणि पाल याच्यामध्ये 3 कप्प्यांचं हृदय आहे. त्यामध्ये जे कप्पे आहेत हृदयाची ते प्रामुख्याने मानवमध्ये हे 4 कप्पे आहेत. त्याच्यामध्ये 2 असतात त्या कर्णिका त्याला म्हणतो ऑरिकल आणि 2 असतात त्या जवनिका. बेडकामध्ये 2 कर्णिका आणि 1 जवनिका असते, 3 कप्पे. मगरीमध्ये 2 जवनिका 2 कर्णिका म्हणजे 4 कप्पे. शार्कमध्ये 1 जवनिका 1 कर्णिका 2 कप्पे आणि पालीमध्ये 2 कर्णिका 1 जवनिका म्हणजे 3 कप्पे. तर याचं अचूक उत्तर आहे मगर. त्यानंतर पुढचं आहे कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? त्यामध्ये मगर, हत्ती, सिंह आणि जिराफ. त्यामध्ये पहा की हृदयाचा आकारमान जे आहे ते प्रामुख्याने आपल्याला शरीराच्या आकारमानाशी संबंधित पाहायला मिळतं. म्हणजे साईज ऑफ हार्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉडी मास इंडेक्स. आणि जर तुम्ही या 4 प्राण्यांचं आकारमान पाहिलं तर यातला सगळ्यात मोठा असणारा प्राणी आहे हत्ती आणि त्यामुळं सगळ्यात मोठं हृदय जे आहे ते हत्तीचं आहे. त्याचा अचूक पर्याय हत्ती. पुढचा प्रश्न आहे डॅशच्या पंचसृष्टी पद्धतीनुसार सर्व बहुपेशीय प्राण्यांचा समावेश प्राणीसृष्टी जे किंगडम ॲनिमल यामध्ये केला आहे. त्याचे पर्याय आहेत डॉब्झन्स्की अँड मेयर, दुसरा पर्याय कार्ल ओज, तिसरा पर्याय रॉबर्ट विटाकर आणि चौथा पर्याय कॅर्लस लिनियस.
तर या व्याख्यानामध्ये आपण पाहिलं की रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी पद्धत दिलेली आहे आणि या पंचसृष्टी पद्धतीनुसार किंगडम ॲनिमलिया याच्यामध्ये प्राणीसृष्टीचा समावेश केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर आधारित होती? सजीवांचे शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, जैव रासायनिक गुणधर्म, त्यानंतर गुणसूत्र आणि वरील सर्व. तर मित्रांनो, नैसर्गिक पद्धत जी आहे वर्गीकरणाची ती प्रामुख्याने शरीर रचनेविषयीचे गुणधर्म, जैव रासायनिक गुणधर्म आणि गुणसूत्र या तिन्हीवरती अवलंबून आहे आणि म्हणून याचा अचूक पर्याय वरील सर्व. पुढचा एक प्रश्न असा आहे, अनियततापी प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्यायात रक्त गोठलेले असते, रक्त थंड असते, शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते आणि शरीराचे तापमान स्थिर असते. तर शरीराचे तापमान ज्यामध्ये स्थिर असते त्याला आपण नियततापी प्राणी असं म्हणतो. रक्त थंड असते म्हणजे पायोकेलोथर्मिक हे प्राणी आहेत आणि रक्त गोठलेले तर नसते. आता यामध्ये पहा की जे अनियततापी म्हणजे कोल्ड ब्लडेड प्राणी आहेत त्यांच्या शरीराचं तापमान हे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळेल, हिवाळ्यामध्ये त्याच्यापेक्षा थोडं कमी पाहायला मिळेल, पावसाळ्यामध्ये अजून परत थोडं कमी झालेलं दिसेल. आणि त्यांच्या शरीराचं तापमान वाढवण्यासाठी हे प्राणी आपल्या अधिवासातून बाहेर येतात आणि सूर्याच्या उष्णतेमुळं किंवा सूर्याची उष्णता वापरून ते आपल्या शरीराचं तापमान वाढवतात. म्हणजे याचा अचूक पर्याय असा आहे की शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्यात जीवद्रव्य स्तर म्हणजे प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड प्रकारची शरीराची रचनात्मक संघटना आढळते? पर्यायात गांडूळ, अमिबा, बेडूक आणि मासा. तर या जीवद्रव्य स्तर या प्रकारच्या शरीराच्या संघटनामध्ये प्रामुख्याने आदिजीव येतात आणि म्हणून याचा अचूक उत्तर आहे अमिबा. पुढचा प्रश्न आहे, खंडीभवी शरीर डॅशमध्ये आढळते? पर्यायात पक्षीवर्ग, सस्तन प्राणी, गांडूळ आणि बेडूक. तर पूर्ण शरीराचे जर अनेक खंडामध्ये विभाजन झाले असेल तर त्याला आपण म्हणतो खंडीभवी शरीर आणि प्रामुख्याने संघ वलयी संघामध्ये असणारे जे प्राणी आहेत याच्यामध्ये येतात. तर याचा अचूक पर्याय गांडूळ. तर मित्रांनो, प्राणीशास्त्र घटकामधला प्राण्यांचे वर्गीकरण याचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण अपृष्ठज प्राणी किंवा समपृष्ठज प्राणी जे आहेत यांचे संघ, त्याचे वर्ग, त्याची काही गुणधर्म आणि त्याची उदाहरण एवढं आपल्याला पाहायचं. तोपर्यंत धन्यवाद.